ते अरे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना चौनेश्वर महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेऊन आजच्या आपल्या परिक्रमेची सुरुवात करत आहे. या ठिकाणी आपण जे हे पाहू हे सर्व हे मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे आणि आम्ही या ठिकाणी आहे जंगलात नर्मदे. अरे या ठिकाणी बघा आपण आहे ना आजच्या परिक्रमेची सुरुवात करत आहे. मोहदरी आणि चवन ऋषी आश्रम ह्या ठिकाणावरून मोहदरी गाव आहे. या आश्रमामध्ये आम्ही थांबलो होते. हे आश्रम या जंगलामध्ये आम्ही जंगलामधून आहे ना आज आहे ना एक 4 ते 5 दिवस या जंगलातून आम्हाला येणार नेमावर या ठिकाणी जायचे. आत्ता आम्ही मोहदरी गावामधून आहे ना चवन ऋषी आश्रम या ठिकाणावरून सुरुवात करत आहे. नर्मदे यार. आणि या ठिकाणी एवढं आहे का एक माकडं जवळजवळ आहे ना भरपूर माकडं आहे या ठिकाणी या जंगलामध्ये आणि ह्या आश्रमामध्ये. त्याच्यामुळे याने एक जाळ्या बिळ्या लावल्यात सर्व ठिकाणी. हे माकडं त्रास देतात. नर्मदे नर्मदे हे चवन ऋषी आश्रमामध्ये आपल्याला एक ना बदक सुद्धा बघायला लागतं या ठिकाणी आणि गायी पण भरपूर आहे आणि लय मोठा आश्रम आहे. नर्मदे नर्मदे यार. नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही आहे ना एक चवन ऋषी आश्रमापासून आहे ना मोहदरी गाव आहे या ठिकाणावरून निघालो आहे. जे कुंडी या ठिकाणी जाण्यासाठी एक नर्मदा परिक्रमा रोड आहे आणि एक आम्ही जंगलामध्ये आजची तारीख आहे 30 तारीख आहे 30 डिसेंबर आहे आणि आम्हाला 1-2 दिवसांनी आहे ना एक पुढच्या वर्षी म्हणजे 1/1/2026 चालू होणार आहे. या जंगलामध्येच आम्ही 1 ते 4 ते 5 दिवस या ठिकाणावरून जो आमचा नर्मदा परिक्रमा रोड असा जंगलातून आहे आणि सर्व ठिकाणी आहे ना इथे चवन ऋषी आश्रमापासून निघल्यापासून आहे ना एक पूर्ण ना झाडांना एरो दिलेले आहे. जाण्यासाठी येण्यासाठी मार्ग एक सोपा मार्ग आहे हा चवन ऋषी आश्रमामध्ये येण्यासाठी. नर्मदे नर्मदे. अरे या ठिकाणी बघा एक आहे ना जंगली प्राणी आलेला आहे. बिबट्या. हो. ते अरे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना एक कुंडी या ठिकाणी जायचं. ज्यावेळेस मोहदरी गावामधून आल्याच्या नंतर चवन ऋषी आश्रमापासून पुढे आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना डांबरे रस्ता सोडून आहे ना एक पगदंडी असा आहे ना असा रोड लागणार आहे. ह्या ठिकाणी हा जंगल मार्ग आहे. ह्या जंगल मार्गातून आपल्याला आहे ना पुढे कुंडी या ठिकाणी एक 11 किलोमीटर अंतर आहे. हे 11 किलोमीटर अंतर जंगलातून पार करून आपल्याला पुढे कुंडी या ठिकाणी जाण्याचे आणि हेच जे ठिकाणी आपल्याला जवळजवळ 80 ते 90 किलोमीटर आपण जंगलामध्ये या ठिकाणी सर्व जंगल आहे आणि जंगलातून असे परिक्रमावासी सर्व चालत असतात. हे बघा ह्या ठिकाणी हे सर्व परिक्रमावासी ह्या ठिकाणावरून पुढे कुंडी या ठिकाणी जातात. नर्मदे यार. ह्या जेव्हा आम्हाला आहे ना आज आहे ना ह्या सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे या ठिकाणी. लक्कडवन जंगल आहे ह्या जंगलामध्ये आणि विंध्य पर्वतात आम्हाला आज सूर्यदेवाचं दर्शन झालं. हे जे जंगलामधून आहे ना घनदाट जंगल असल्यामुळे आहे ना सूर्यदेवताचं लवकर दर्शन होत नव्हतं. कारण याचं एक कारण आहे. कारण पूर्ण एक घनदाट जंगल आहे आणि साग आणि इथे आहे ना आपल्या सागाचं भरपूर जंगल आहे. साग भरपूर आहेत या ठिकाणी आणि दोन्ही पर्वत आहेत इथे विंध्य पर्वत आणि माधांता पर्वत आणि हे जंगल आहे ना 100 किलोमीटर अंतरावरचं जंगल आहे. आपली जी परिक्रमा ह्या घनदाट जंगलातून आहे. संपूर्ण घनदाट जंगलातून चालू आहे आपली परिक्रमा. 100 किलोमीटर अंतरापर्यंत आपल्याला हे घनदाट जंगल लागणार आहे आणि हे असा हा परिक्रमा मार्ग आहे. एक सरळ रोड आहे पण थोडासा खडतर रस्ता असल्यामुळे आहे ना काही ठिकाणी भरपूर कठीण रस्ता येणार आहे. त्या कठीण रस्त्यातून सुद्धा आपले परिक्रमा मार्ग चालणारे हे परिक्रमा असे आलेले त्या ठिकाणावरून पाठीमागूनही येतात आणि पुढे सुद्धा आपल्याला परिक्रमा असे आहेत आणि हे जे परिक्रमा असे आपले सर्व एक साथ चालणार आहेत. नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपण आहे ना या आहे ना
लक्कडवन जंगलामध्ये विंध्य पर्वत आणि मादांता पर्वत या ठिकाणी आहे ना आपल्याला जायचं आहे. कुंडी या ठिकाणी आपण आहे ना चवन ऋषी आश्रमातून मोहदरी गावामधून आहे ना विश्राम रात्रीची आहे ना विश्रामासाठी थांबलेलो. आणि आपल्याला सकाळी आहे ना एक थंडी एवढी आहे ना, आता थंडी एवढी चालू झालेली आहे का 8-8:30 वाजले तरी फुल थंडी होती. आणि थंडी असल्यामुळे आम्ही थोडंसं लेट निघालो, तरीसुद्धा एवढी थंडी वाजत होती. अजूनसुद्धा थंडी वाजते, कारण आत्ताशिक सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे ह्या ठिकाणी. आणि आज ह्या ठिकाणावरून मी जे ते चाललेलो आहे पूर्ण घनदाट जंगल आहे. आणि ह्या जंगलामध्ये साग भरपूर आहे. आपण ज्यावेळेस म्हणतो ना पर्वताच्या रांगा पर्वतातून चालतोय, हे खरोखर एवढे घनदाट असं जंगल आहे का या जंगलातून आहे ना आज एकही तुम्हाला सांगतो या ठिकाणी एकही घर नाही, माणूस नाही, कोणच नाही, एकांत. आणि एक जंगली प्राणी पण आहे याच्यामध्ये भरपूर. त्या ठिकाणी जंगली प्राणी असल्यामुळं इथे चालण्यासाठी ना थोडंसं चालायला एकत्र चालायला लागतं. आणि काही पुढे आहे काही पाठी. आणि इथे ना थोडंसं कसं आहे ना राहण्यासाठी वरती आहे ना आपल्याला जर समजा जंगलात जर आपल्याला राहायचं असेल ना तर आहे ना थोडंसं लाकडं हे करून थोडंसं रस्सीने बांधून वरती आहे ना थोडंसं हे बनवायचं आणि वरती झोपायचं, कारण खाली झोपू शकत नाही. जंगली प्राणी भरपूर आहेत या ठिकाणी. हे लक्कडवन जंगल आहे. या जंगलामध्ये हे फक्त थोड्याशा आपण काय म्हणतो पक्षी, जंगली पक्षी आहेत. ते पक्षी भरपूर आहेत पक्षी. आणि हे आता थोडे पक्षी, कारण थंडीच भरपूर असल्यामुळे आहे ना या जंगलामध्ये आहे ना पक्षीसुद्धा हे करतात, कारण भरपूर आहे. आणि रस्ता आहे ना थोडासा का असा मोठा रस्ता आहे, थोडासा रस्ता खरोखर रस्ता आहे ना चांगला आहे. आता इथून पुढे बघूया, कारण पुढे एक खडतर रोड येणार आहे, बोलतात कठीण रोड आहे. जे लोक गेलेत ते ह्या ठिकाणी नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण जंगलामधून आहे ना चाललेलो आहे. मोहदरीवरून आलो आहे, चवन ऋषी आश्रमावरून सर्व परिक्रमा अशी जंगलातून आहे ना आम्ही चाललेलो आहे. आणि प्रत्येकजण प्रत्येकाचा एक जंगलातला आहे ना जंगलात कसं वाटतं त्यांना, जंगलात म्हणजे जंगलात आहे ना कसं वाटतं हे आहे ना आपण त्यांना स्वतः आहे ना या जंगलामध्ये घनदाट जंगलात विचारणार आहे, कारण हे जंगलात कसं वाटतं यांना. नर्मदे हर नर्मदे हर तो देव पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. कसं वाटतंय जंगलात आज खरंच बघितलं तर एकदम असं जंगल आहे, चढ उतार नाही, शाप जंगल आहे, एकदम घनदाट जंगल आहे. आणि अशा जंगलातून चालण्याचा आनंदच काहीतरी वेगळा आहे. डांबरी रस्त्याने चालण्यापेक्षा ह्यात जास्त अंतर उरकत आहे. असं कळून सुद्धा येत नाही का आपण इतके किलोमीटर चाललो असतो. आणि ह्या जंगलाचा रस्ता कुणाच्या बी नशिबात नाही. बरेच जण तिकडून 5 किलोमीटर कमी त्यामुळे सुलगाव मार्गे गेले, पण आम्ही जाणून बुजून चवन ऋषीच्या आश्रमात आलो. आणि ह्या आश्रम सुद्धा पूर्ण जंगलात आहे. 10 किलोमीटर मध्ये कुठलंही गाव नाही, काय नाही. आणि मध्यभागी आश्रम होता. आश्रमात भी खूप आनंद, एकदम दिव्य तपस्थली होती. नर्मदे हर. ये देखिए अपने साथ है ना और एक है ना ये अहमदाबाद के है ना रवि ऋषि है भी अपने साथ है अहमदाबाद के. ये भी जो घनदाट जंगल है ना इनका भी अपन अनुभव थोड़ा बहुत पूछने वाले है. नर्मदे रवि बाबा बोलो आपला क्या अनुभव है जंगल में, कैसा लग रहा है? जो शांति मिलती है वो शांति अपने सिटी में कहीं नहीं मिलती. हाँ ये सिटी का भूल के सब यहाँ पे आना हाँ एक नसीब की बात है. हाँ. जंगल कैसा है जंगल पूरा? एकदम हरा भरा है. हाँ और घना उसके लिए अभी लग रहा है हाँ. क्योंकि अपने सिर्फ 5 जन चल रहे हैं इसके अंदर. खाली 5 जन. पहाड़ी कोई है क्या, घर बेर मकान बिकान कुछ? कुछ नहीं, कैसा जंगल है? एकदम बढ़िया, हाँ एकदम बढ़िया. तो आप हमारे साथ है ना ये हम 4 जन और एक मैया, ये भी बड़ौदा की है. और हम लोग जा रहे, आणि हमारे साथ है ना एक है ना पौराणिक है. तो मामा है. मामा को कैसा लग रहा है क्या पता? मामा ठीक लग रहा है. कैसा है जंगल में? जंगल में तो ठीक लग रहा है. अनुभव कैसा है जंगल का? जंगल का ठीक है अनुभव है.
रोड जाने से तो ये पगडंडी में जाने में मजा लगती है। हाँ और बस कसं वाटतंय तुम्हाला? एकदम कसं सपाट जंगल आहे, जंगलात कसं वाटतंय? जंगलात एकदम मस्त वाटतंय. चवन ऋषी आश्रमात होते तेव्हा कसं वाटलं? जसं काही आपण अक्षरशः चवन ऋषी महाराजच आपल्याला भेटायला आले काय असं वाटत होते. आणि तिथला आनंद खूपच वेगळा होता. तपस्थली आहे ती, तपस्थली. नर्मदे यार. हा एखादं गाणं होऊ द्या. हो करू ना. हा हो करू कधी? पुढं अहो या जंगलामध्येच होऊ द्या. हा नाही चाललं. नर्मदे यार. या ठिकाणी आहे ना आपण आहे ना या जंगलामधून आहे ना सर्व आहे ना, हा असं एक जंगल आहे. या जंगलामध्ये ना पूर्ण घनदाट जंगल आहे आणि खरोखर आहे ना या जंगलामध्ये आपल्याला आहे ना कोणतं शहर असं कोणतं काहीच नाही ना, हे नाही. आणि सरळ जंगल आहे. हे जे पर्वत आपण म्हणतो ना, पर्वतरांगा, विंध्य पर्वत आणि माधांता पर्वत, आणि हे ज्या जंगलाला दुसरं एक नाव आहे लक्कडवन जंगल. आणि आता पुढे आपल्याला जे येणार कुंडी सीतावन येणार. जे सीतावन येणार तिथे आपण थांबणार आहे. सीतावनमध्ये आहे ना आपल्याला एक असं सीतावनामध्ये बघायला भेटणार आहे का, त्या ठिकाणी आहे ना आपल्या ज्या डोळ्यांचा कोणाचा आजार जर असेल ना डोळ्यांचा, त्या ठिकाणी आहे ना आपल्याला आहे ना त्या डोळ्यांमध्ये आहे ना थोडंसं हे तिथे आहे ना एक पाणी म्हणून औषध आहे थोडं टाकल्याच्या नंतर खरोखर डोळे आहे ना बऱ्याच जणांचे क्लिअर झालेले आहे त्या ठिकाणी. आणि हे जे आहे ना परिक्रमा ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव आहे. आणि या जंगलामध्ये जेवढी जडीबुटी आहे एवढी आहे ना पूर्ण आपल्याला हे परिक्रमा करतात त्यांनाच ही जडीबुटीचा अनुभव येतो. आणि खरोखर ही जडीबुटी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि आपण जे जंगलातले जे पाणी पितो ना, जे पाणीसुद्धा आहे ना एकदम जंगलातून येतं. आणि पाणी एवढं गोड पाणी आहे ना, खरोखर अत्यंत गोड पाणी आहे. आणि हे पिण्यासारखं आहे ना, हे ना एक शाप म्हणजे आहे ना एक सुंदर असं पाणी आहे या ठिकाणी. आपण आता या जंगलात आहे काही परिक्रमा असे अजून 2 जण आहेत ते बसलेले आहेत पुढे आरामासाठी. आम्ही टोटल 7 जण आहे सकाळी निघलेलो. आणि आमच्या ज्या आश्रमामध्ये टोटल हे परिक्रमाचे 20 ते 22च होते, जास्त नव्हते. आणि त्याच्यामधले काही निघालेत काही पाठी आहे. नर्मदे.